महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी धगधग सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे आणि यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल असा आरोप छगन भुजबळ यांनी केला। पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भुजबळांना विश्वासात घेऊनच हा निर्णय झाल्याचा गौप्यस्फोट केलाय। त्यामुळे भुजबळांची नाराजी खरी आहे की केवळ राजकीय स्टंट, आणि या गोंधळात खरा फसतोय तो कोण, तर मराठा समाज की ओबीसी समाज की संपूर्ण महाराष्ट्र, हे समजून घेणं आता अत्यंत गरजेचं बनले। त्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। महाराष्ट्रात सध्या पुन्हा एकदा राजकारणाचा सूर आरक्षणाभोवती फिरतोय आणि यावेळी केंद्रस्थानी आहेत दोन महत्त्वाचे नेते, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू असताना हैदराबाद गॅझेटच्या निर्णयाने वादाची नवी किनार प्राप्त झाली आहे। हे प्रकरण केवळ तांत्रिक किंवा धोरणात्मक निर्णयांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर इथं सामाजिक ताणतणाव, सत्ता समीकरण, राजकीय रणनीती आणि व्यक्तिगत प्रतिष्ठेचा खेळ आहे। या सगळ्याच्या केंद्रस्थानी जो प्रश्न उभा राहतो तो म्हणजे भुजबळ नाराजीचं नाटक करतायत का? आणि जर हे नाटक असेल तर मराठा समाजाला नेमकं कोण गंडवतंय, सरकार की त्यांचेच तथाकथित नेते? हैदराबादच्या गॅझेटचा संदर्भ दिला जातो तो एक ऐतिहासिक कागदपत्र म्हणून, ज्याच्या आधारे मराठवाड्यातील अनेक मराठा कुटुंबांना कुणबी म्हणून संबोधलं गेलं होतं। कुणबी ही ओबीसी प्रवर्गातील जात मानली जाते आणि त्यामुळे जर एखाद्या मराठाने आपली कुणबी ओळख सिद्ध केली तर तो आरक्षणासाठी पात्र ठरतो। मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण लढा याच मुद्द्याभोवती केंद्रित झालाय की मराठवाड्यातील मराठ्यांना त्यांच्या कुणबी पूर्वजांच्या आधारे ओबीसी आरक्षण मिळावं। त्यामुळे सरकारने जेव्हा हैदराबाद गॅझेटच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ केली तेव्हा ही मोठी राजकीय आणि सामाजिक घडामोड ठरली। इथंच छगन भुजबळांचा प्रवेश होतो। भुजबळ हे स्वतः ओबीसी समाजाचे प्रतिष्ठित नेते मानले जातात। त्यांनी हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत हा निर्णय ओबीसींच्या आरक्षणावर आघात करणारा असल्याचं मत व्यक्त केलं। इतकंच नाही तर त्यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचीही तयारी दाखवली। इथेच खळबळजनक ट्विस्ट येतो। काय तर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की हा निर्णय घेण्यापूर्वी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांना या निर्णयाची पूर्ण माहिती होती। म्हणजेच भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाला अधोरेखित केलं होतं, परंतु आता तेच भुजबळ सार्वजनिकरित्या या निर्णयाचा विरोध करतायत। हा विरोध जर केवळ जनतेसमोर दाखवण्यासाठीच असेल तर हे केवळ राजकीय स्टंटच नव्हे, तर ते एक धोकादायक खेळ आहे। कारण यातून केवळ समाजांमध्ये फूट निर्माण होणार नाहीये, तर जनतेचा विश्वासही डळमळीत होतो। जर भुजबळांनी खाजगीत संमती दिली होती आणि आता ते विरोध करत असतील तर याचा अर्थ ते दोन वेगळे चेहरे दाखवतायत, एक सरकार समोरचा आणि एक समाजासमोरचा। हे त्यांच्या वैचारिक भूमिकेला, राजकीय निष्ठेला आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का देणार आहे। याच ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की भुजबळ यांना ही नाराजी दाखवण्याची गरज का वाटली? याचं उत्तर सापडतं राजकारणाच्या मूलभूत तत्वात। ओबीसी समाजाचा मोठा मतदार वर्ग भुजबळांच्या पाठीशी आहे। जर त्यांना वाटलं की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार आहे तर तो समाज भुजबळांकडे नाराजीनं पाहू शकतो। त्यामुळे स्वतःला ओबीसींचा रक्षक म्हणून पुन्हा एकदा पुढे आणण्यासाठी त्यांनी नाराजीचं नाटक केल्याची शक्यता नाकारता येत नाही। एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट हा फक्त एक स्पष्टीकरण नव्हे, तर एक स्पष्ट इशारा आहे। खरं काय आहे ते आमच्याकडे पुराव्यासहित आहे। जर सरकारने हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असेल आणि त्या बैठकीला भुजबळ उपस्थित होते, त्यांनी विरोध नोंदवला नव्हता, तर त्यांचं नंतरचं सार्वजनिक विरोध हे केवळ राजकीय दबाव आणि समाजाला दाखवायचं एक रूप ठरतं। याचा परिणाम असा होतो की समाजाच्या भावना भडकतात, मराठा आणि ओबीसी समाजात परस्पर संशय निर्माण होतो आणि त्यातून सरकारवर अधिक दबाव येतोय। या सर्व प्रक्रियेत सर्वात जास्त फसवला जातो तो सामान्य मराठा समाज। कारण एकीकडे सरकार काहीच नवीन केलं नाही असं सांगतंय, दुसरीकडे नेते मंडळी हा निर्णय धोकादायक आहेत असं बोलतंय। यातून सामान्य जनतेला केवळ गोंधळ, असमंजसपणा आणि दिशाभूल मिळते। जर हेच चित्र कायम राहिलं तर आरक्षणाचा मुद्दा केवळ राजकीय हेतूंसाठी वापरला जात राहील आणि समाजासाठी खरोखर फायदेशीर ठरणारे निर्णय नेहमीच राजकीय ताकदीच्या पारड्यात झुलत राहतील। या सगळ्या घडामोडींचा एक गंभीर सामाजिक परिणामही
प्रयत्नही होतोय, काय तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभारण्याचा प्रयत्न केला जातोय। जर भुजबळांसारखे नेते जे दोन्ही बाजूंना समजून घेऊ शकतात, त्यांनी जबाबदारीने भूमिका न घेता राजकीय खेळी खेळल्या तर याचे पडसाद दीर्घकाळ आपल्याला पाहायला मिळतील। राजकारणातील दुहेरी भूमिकांमुळे समाजात फूट पडण्याचा धोका वाढतोय आणि नेमकी हीच गोष्ट मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना खटकते। त्यांचा मुद्दा आहे आरक्षण मिळालंच पाहिजे, पण सत्तेतील नेते त्यात अडथळे का निर्माण करतायत? म्हणजे एकूणच काय तर जर छगन भुजबळांनी खाजगीत गॅझेटच्या निर्णयाला संमती दिली होती आणि तरीही ते आता त्या विरोधात भूमिका घेत असतील तर त्यांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं। यातून हे स्पष्ट होतं की निर्णय घेतले जातात एका ठिकाणी आणि विरोध केला जातो दुसऱ्या ठिकाणी। त्यामुळे समाजाचा वापर केवळ राजकीय पॉवर पॉलिटिक्स साठी केला जातोय आणि त्यात सर्वात मोठा गंड कोण खातोय तो म्हणजे मराठा समाज, जे आपल्या हक्कासाठी लढत आहेत, पण त्यांचं भलं होण्याऐवजी त्यांचा लढा वेगवेगळ्या नेत्यांच्या पॉवर प्ले मध्ये अडकून बसतोय। त्यामुळे आता प्रश्न उभा राहतो की जर भुजबळ खरोखर नाराज आहेत का की ही एक राजकीय नाट्यमय भूमिका आहे, आणि जर ती भूमिका आहे तर त्यातून फसतोय तो कोण? मराठा समाज, ओबीसी समाज की सामान्य मतदार? सत्तेत राहून सरकारला समर्थन देणारे भुजबळ आता जर सरकार विरोधात बोलत असतील तर हा विरोध खरा आहे की केवळ जनतेसमोरची इमेज मॅनेजमेंट? या प्रकरणाने केवळ आरक्षणाचा प्रश्न नव्हे तर महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा समाज विघातक संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण केली जाते। या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं? खरंच भुजबळ नाराजीचं नाटक करत असतील असं वाटतंय का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।